गाडीचं डान्स कम बघून आमच्या लगेच लक्षात आलं की गाडीचं टायर नीट बसलेलं नाही. मग एकच दिवस झाल्यामुळं पंक्चरवाल्यांच्या पण लक्षात आलं की बाबा ही कालच गाडी आपल्याकडे आली होती. त्यांनी लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. राहायला म्हटलं तर आलोच तर लागलीच सगळी गाडी वाहून जाऊया, कारण आपल्याला लांब जायचं आहे. मग बजाज शोरूममध्ये गाडी घातल्यावर मेंबरनं काय सांगल तसं 2 मिनटात गाडी आपल्याला आवरून दिली. मग मी पण लगेच घराचा रस्ता धरला. घरी गेल्यावर बघतो तर जयद्या आवरून आलेला आणि इकडं पॉन्ड्स पावडरचं 2 हाता मारल्यामुळं संत्या चांगला चमकत होता. आता सगळी गँग एकत्र झाल्या म्हणल्यावर लवकर झाला म्हणलं उशीर होईल. मग काय भुंगतच ज्योतिबाची वाट धरली. आता ज्योतिबाची वाट धरली खरं, पण आमच्या माग काय पनवती लागली होती काय माहिती. गाडीचं पुढचं का आणखीन एकदा पंक्चर झालं. गाडीचं पंक्चर काढून जेव्हा कृष्णा नदीवरचा पूल क्रॉस केला तेव्हा मनाला वेगळाच आनंद झाला. पण हा आनंद काही लय वेळ राहिला नाही, कारण अजून एकदा दिवसात 3ऱ्यांदा आम्हाला पंक्चरचं दुकान बघायला लागलेलं. आता असं वाटत होतं की हिला इथंच लावावं आणि चालत जावं, पण नशिबानं निघाला पंक्चर. मग काय परत धरली ज्योतिबाची वाट. आता गाडी बुंगवतच निघालो, कारण ह्या 3 पंक्चरचा राग गाडीवर निघत होता. बघता बघता ज्योतिबावर पण पोचलो आम्ही. पंक्चरच्या नादात आमची थोडी चुकामुक झाली, पण त्यांची वाट बघितल्यानंतर त्यांना आम्ही घेऊन परत आम्ही आमच्या गावच्या पुजाऱ्यांच्या घरी गेलो आणि पुजाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो. आता इथनं सगळा शूट पुढचं सिनेमॅटिकमध्येच बघा. देवाच्या पायावायला गुलाल खोबरेला हरपे. बारक्या पोरासारखा जयदीपचा हात धरून मंदिरातल्या सगळ्या देवांचं आम्ही दर्शन घेतलं आणि पौर्णिमा असल्यामुळं तिथं रांगोळी पण चांगली काढलेली. आता गाभाऱ्यात बाहेर आल्यावर काय गाड्यांचा हात राहणार आहे ते का, सगळीजण फोटोशूटसाठी नादावली. मग काय सगळ्यांचं एक कॉप्या काढल्या आणि देवाला म्हणलं की बाबा ह्या वयात यांच्यासारखं आम्हाला पण ज्योतिबाला याची संधी दे. दर्शन चांगलं झाल्यावर पुजारी मामांच्या घरी गेलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. पण ज्योतिबावर आलो आणि वारणा लस्सी पेलो नाही असं कसं होईल. मग काय जयदीप आपला घुसला दुकानात. आत गेल्यावर जयदीप डायरेक्ट भाऊ कदमच्या शेजारी लस्सी प्यायला बसला. जमलंय म्हणलं आता. एक म्हणत सगळ्यांनी 2-2 लस्सी हाणल्या. आता घरच्यांनी सांगितलं प्रसाद म्हणल्यावर काय पिशवी भरूनच प्रसाद घेतला. ज्योतिबाचं दर्शन घेऊन घरी जाताना आता यमाच्या दर्शनाला आम्ही थांबलो आणि यमायला जातानाच आम्हाला छोटं कारभारी पण वाटायलाच दिसलं. यमाईच्या मंदिरात गर्दी कमी असल्यामुळं आम्हाला पाहिजे असं तिथं दर्शन झालं आणि तिथलं दर्शन घेऊन आम्ही आमच्या घराला रवाना झालो. पण सकाळपासून काय खाल्लं नसल्यामुळे जयद्या म्हटला वडापावशिवाय काय आपण पुढे येऊ शकत नाही. मग काय भावासाठी थांबलो की 2-2 वडापाव सगळ्यांनी खाल्लं आणि घराचा रस्ता धरला आणि बघता बघता एका तासात आम्ही आमच्या शेंदोली घाटाच्या वर होतो.